नाव काय आपलं? सूर्यकांत तेरावकर. ओके, तर आपलं गाव कोणतं बोललात? देवरू. तालुक्यामधील आज पेडांबेमधील ह्या ताई आहेत आणि हा रुद्र आहे आणि तिकडे बायजे आहे. तर कोणत्या नावाने बोलते? मंडळी आपण आहोत चिपळूणमध्ये आणि चिपळूणमध्ये कृषी महोत्सव पाहण्यासाठी आलेला आहे. तर बघायला गेलं ना तर पर्व तिसरं आहे आणि ह्या वर्षातील आपल्याला जो नंदी पण येणार आहे, म्हणजे जर बोललं तर मोहिलशेठ धुमाल यांचा बकासूर. आणि त्याच्यात जर बघायला गेलात ना तर कृषी महोत्सव म्हणजे काय, तर आज आपल्याला जर बघायला गेलात श्री प्रशांतजी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त पर्व तिसरं हे आपल्याला पाहायला मिळतं आहे कृषी महोत्सव. आणि या कृषी महोत्सवानिमित्त मित्रांनो मोहिलशेठ धुमाल यांचा बकासूर पण पाहायला मिळणार आहे. तर मंडळी आपण पहिला आतमध्ये जाणार आहात आणि जे कोकणातील शेतकरी यांच्यातून या दृष्टीतून काय आपल्याला जो व्ह्यू पाहायचा आहे ना तो आपण पाहणार आहात. तर पाहू पुढे. कृषी महोत्सवमध्ये आहे ना आपल्याला ही रोपं पाहायला मिळतात. तर ह्या साईडला आहेत ना जे पाहतोय ते, तर इकडे मिरचीची रोपं आहेत, ह्या साईडला मले आहेत, ह्या साईडला टॉमॅटो आहेत, तर कलिंगडाचं पण ते आहे. तर मंडळी जर बघायला गेलात ना तर हे कोकणातले शेतकरी आहेत. तर ह्यांच्यातूनच या शेतकऱ्यांनी आजची जी कलम आहेत ना, तर कसं आहे कलम 30 रुपये एक कसं आहे. तर मंडळी जर बघायला गेलात ना कृषी महोत्सवमध्ये नक्कीच भेट देऊन जा आणि काकांना पण भेट द्या. इथलं जर एक रोप जर तुम्ही घेतलात ना तर 3 रुपयाला एक रोप आहे आणि मखमलीचं 5 रुपये आहे आणि पुढे टोमॅटो 3 रुपये, शेंगा 25 रुपये. ओके. तर मंडळी जर बघायला गेलात ना तर ह्या साईडला जर जे लागलेत ना तर हे पाहतोय तर हे टोमॅटोचे रोपं आहेत ते 3 रुपयापर्यंत आपल्याला भेटणार आहेत. आणि आज मित्रांनो आज हेच मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून कोकणातले शेतकरी कशी काय शेती करतात आणि कोणत्या शेतीचं पिकं काढली जातात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पाहू पुढे. आणि हा महोत्सव कशामुळे भरला आहे तर मित्रांनो शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी जे लागणारे कडधानी बिया आणि जी रोपं आहेत ते आपल्याला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. प्रत्येकातले जे शेतकरी आहेत आणि त्यांची पण थोडीशी मुलाखत असणार आहे. तर पाहू
आपण चिपळूणमध्ये आलेलं आहे आणि चिपळूणमध्ये हे काका आहेत. तर काका नाव काय आपलं? संतोष गोळेकर. ओके. ॲग्रिकल्चर असून माझा 26 वर्षापासून व्यवसाय आहे. कृषीमित्र या ठिकाणी आम्ही बिझनेस करतो. त्यामध्ये आम्ही कृषी सल्ला मोफत पुरवठा करतो. ओके. तर आजच्या कृषी महोत्सवामुळे आपल्याला हा व्यवसाय पाहायला मिळतोय. तर प्रशांतजी सर यादव आणि आजचा जो महोत्सव आहे त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगू शकता? हा महोत्सव खरंच उत्कृष्ट भरवलेला आहे आणि त्यामुळे खूपसे शेतकरी व्हिजिट देत आहेत आता स्टॉलला. ओके. तर ही जर कडधान्य बिया जर हवी असतील तर तुमचा नंबर आम्हाला द्या ना. हो देतो ना नंबर. माझा नंबर आहे 9890111248. ओके. थँक्यू. धन्यवाद. जर स्टॉल बघायला गेलात ना तर स्टॉल खूप आहेत आणि प्रत्येकाच्या इथे नवीन नवीन व्यवसाय पाहायला मिळतोय. आणि जर बघायला गेलात ना तर सर्वच व्हिडिओ शूट करणार आहे आणि जेवढे व्हिडिओ शूट करायला भेटणार आहेत तेवढा आपण शूट करणार. जर बघायला गेलात ना तर कोकणामध्ये जी प्राचीन काळातील जी घरे असायची तर मित्रांनो अशी असायची आणि ह्याला मित्रांनो आहेत ना शेणकोळा वगैरे लावायचा. त्याच्यामुळे आतमध्ये गरम आणि थंड वातावरण असायचं. आणि जर दुसरी गोष्ट जर बघायला गेलात ना तर आपले ते जे पायाखाली आहेत तर जमीन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये शेणाने सारवलेलं आहे. तर ह्या आजच्या कृषी महोत्सवामुळे आपल्याला हा व्ह्यू पाहायला मिळतोय. आणि जे आपण ही खिडकी पाहतोय ना तर ह्या साईडला जी बांबूची खिडकी केलेली आहे त्या साईडला बांबूचे टेक्स्चर केलेले आहेत. आणि जे पूर्ण जे पाहतोय ना तर वरती गवतालूचं आहे म्हणजे छप्पर आहे आणि त्याच्यातूनच हा आजचा जो व्ह्यू पाहायला मिळतोय. कोकणामध्ये आजचा कृषी महोत्सवामध्ये आपल्याला जर बघायला गेलं ना तर कुंभारांचं घर असं बोललं जातं. आणि ह्या घरामध्ये मित्रांनो काय आहे तर मित्रांनो मडकी वगैरे मातीची गोष्टी ज्या आहेत ना त्या सर्व इथे पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून. तर आजच्या या महोत्सवामध्ये जर आला तर नक्कीच मित्रांनो इथे व्हिजिट करा. आणि हे कुंभार घर आहे तिथे नक्कीच बघा की आज जी मातीची जी भांडी बांधलेली आहेत आणि ते आपल्याला बघायला भेटणार आहेत थोडी. तर पाहू. तर मंडळी आज चिपळूणमध्ये कृषी महोत्सव असल्यामुळे आपल्याला इथे हे घर जे पाहते ना तर कुंभार घर आपण पाहतोय. तर कारण मित्रांनो जर कुंभार घर बोललं तर मित्रांनो इथे आपल्याला मडकी वगैरे पाहायला मिळतात जे मातीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे भांडी वगैरे बनवलेले आहेत. तर हे आपले मामा आहेत. तर मामा नाव काय आपलं? ओके. तर आजचा हा कृषी महोत्सवमध्ये आपल्याला ही सर्व मातीची भांडी पाहायला मिळत आहेत. तर त्याला किती मेहनत लागते?
मेहनत भरपूर आहे ना. ओके, तर आपला माती चालणं, भिजवणं, मळणं असे बरेच प्रकार आहेत. ओके, तर आपण जर बघायला गेलं तर आजच्या महोत्सवामध्ये आपल्याला हा व्ह्यू पाहायला मिळतोय. मडके, तर एका साईडला खूप सारी मातींची भांडी पाहायला मिळते. तुरुकमधून आलेले आहेत. तर आजचा व्ह्यू कृषी महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर तुमचं वय किती आहे मामा? शासन ओके, तर किती वर्ष आपण हे व्यवसाय चालू आहे? वयाच्या 20 वर्षापर्यंत. ओके, तर मंडळी पाहू शकता वयाच्या 20 वर्षापासून हा बिझनेस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपल्या देवरुखमधले एक काका आहेत आणि आजची जी मातीची जी भांडी पाहायला मिळत आहेत तर त्यांची मेहनत आहे तेवढी आणि भांडी पण पाहू शकता. तर इथे नक्कीच मित्रांनो व्हिजिट करा ह्या काकांना. ह्या काकांची एवढी मेहनत आहे. आपल्याला हे घर पाहतोय ते घर पण पाहू शकता. मंडळी आपण आलोय चिपळूणमध्ये. आज जर बघायला गेलं तर प्रसन्नजी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला कृषी महोत्सव पाहायला मिळतोय. आणि कोकणातील जर बघायला गेलात तर शेतकरी बांधव असतात किंवा बैलगाडा प्रेमी असतात तर त्यांच्या उद्देशातून आजचा जो हा प्रयोग पाहायला मिळतोय तर गोठा म्हणून बोललं जातं. आणि गोठ्यामध्ये जर मित्रांनो कोकणामध्ये जर बघायला गेलात ना तर शेतकऱ्यांचे सर्वांचेच गोठे असे असतात. जर मे महिन्यामध्ये हे असे गोठे बांधले जातात. कारण ह्या गोठ्यांचा जर फायदा बघायला गेलात ना तर मे महिन्यामध्ये कौलारू जे गोटे असतात तर त्याच्यामध्ये गरम वगैरे बैलांना होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे आपण जे साईड कवर जर पाहतोय ना तर त्याला आपण जी काट्यांची किंवा जी नैसर्गिक वनस्पती आहे ना तर त्याच्यातून हे वनस्पतींच्या उपयोगातून ज्या काट्या किंवा झाडांच्या फांद्या असतात त्याच्यातून ही सलदी बनवली जातात. आणि बैलांना थोडासा थंडावा राहण्यासाठी हे वरती आपण जो पेंड्यांचं जे पाहतोय तर वरती पावसाळूसाठी पण पेंडे वरती राहू शकतात. या दृष्टीने वरती टेक्स्चर पाहायला मिळतंय. आणि जर दुसरी गोष्ट जर बघायला गेलात तर आणि ह्या ताई आहेत बैलगाडा मालकीन. तर नाव काय ताई तुमचं? पूर्वी शंकर चव्हाण, ओके, तर गाव कोणतं? भराडे, भराडे कोणता तालुका? पेडांबे भराडे तालुका. तर मंडळी ह्या चिपळूण तालुक्यामधील आहेत पेडांबे भराडेवाडी. तर आपला हा नंदीचं नाव काय? रुद्रा, आणि तिकडे येतो पैजा, तर मंडळी त्या साईडला येतो बैजा आहे आणि ह्या साईडला येतो रुद्र आहे. तर हा नंदी शेतीसाठी उपयोग केला जातो की आपल्या छकड्या स्पर्धेसाठी किंवा लावणी स्पर्धेसाठी की सर्वच गोष्टीसाठी उपयोगी आहे? छकड्यासाठी. ओके, तर छकड्यासाठी पळतो. तर कोणाच्या नावाने पळत असतो? ओवी संतोष चव्हाण. ओके, तर तुमच्याच नावाने पळतो? नाही नाही, माझी बायको. ओके, तर मंडळी पाहू शकता जर चिपळूण तालुक्यामधील आज पेडांबेमधील ह्या ताई आहेत आणि हा रुद्र आहे आणि तिकडे बैजा आहे. तर कोणत्या नावाने पळते जोडी? ओवी संतोष चव्हाण. ओवी संतोष चव्हाण यांच्या नावाने ही जोडी पळत असते. तर नक्कीच व्हिडिओ पाहत राहा. कालच्या मैदानामध्ये गेलेला? नाही नाही, कालच्या. ओके, तर धन्यवाद ताई.